तुपामध्ये कधी गव्हाचं पीठ टाकून बघितलं का हो? पौष्टिक पदार्थ तयार. आता हा नेमका काय ते पाहूयात हा. मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू बदाम पहिल्यांदा भरड असे वाटून घेतले, बरोबर रवाळ अशी डिंकाची सुद्धा पावडर करून घेतली. आता गॅसवरती कढई ठेवून अर्धा कप इतकं तूप घातलं. तूप आपलं वितळलं की त्याच्यामध्ये 1.5 कप इतकं गव्हाचं पीठ घातलं. गॅस बारीक ठेवून चांगलं ह्याच्यातलं तूप सेपरेट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. बघा गव्हाच्या पिठाचा असा रंग यायला हवा. नंतर आपण डिंकाची पावडर केलेली घालायची, म्हणजेच की गरम मिश्रणामध्ये डिंक घातल्यामुळे ना फुलला जातो. आता आपण तयार केलेली ड्रायफ्रूटची पावडर घालून छान असं मिसळून घेतलं. इथं गॅस बंद करून घ्यायचा. हे मिश्रण पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचं. मग ह्याच्यामध्ये 1.5 कप गव्हाच्या पिठासाठी 1 कप गूळ बारीक चिरायला घालून घ्यायचा. इथं ना मी गव्हाच्या पिठाची बर्फी करत असल्यामुळे छान असा ह्याच्या वड्या पडण्यासाठी इथं केक टिनचा वापर केलाय आणि हे मिश्रण घालून सगळीकडे असं पसरून किंवा एखाद्या ताटाला तेल तूप लावून घ्यायचं आणि हे मिश्रण टाकून ना पसरून घ्यायचं आणि मग थंड झाल्यानंतर ह्याच्या वड्या पाडायच्या. पण ना गव्हाच्या पिठाचा आणि गुळाचा वापर केल्यामुळे अतिशय पौष्टिक आणि खुसखुशीत अशी आपली गव्हाची बर्फी तयार झाली. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली एरोवरती क्लिक करा.